प्रेताला दुर्गंधी येऊ नये म्हणून तेलाच्या नावेमध्ये राजाचं प्रेत ठेवलं आणि अंत्यसंस्काराला वारसदार पाहिजे. ही 14 वर्षाच्या आधी येत नाही. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न मामाच्या घरी आहे. सेवकांना सज्ज केलं. जितना जल्दी हो सके उतना जल्दी भरत रिपुसूदन को ले आओ. सेवक निघाले. आता एक मजा सांगतो मामा. लँडलाईन नाही, मोबाईल नाही, पण एक घटना घडली. ज्या रात्री अयोध्येत राजा दशरथ 12 वाजता मरण पावला, त्याच रात्री मामाच्या घरी भरतजीचं रडणं सुरू झालं. मजा पहा. मामा जागे झाले. भांजे रो रहे. बहुत बुरा सपना देखा मामाश्री. सपने आते ही रहते. नाही, हे स्वप्नशास्त्र आम्ही वशिष्ठ गुरुजीकडे शिकलो मामा. त्यांनी आम्हाला शिकवलं की बाळांनो, असं स्वप्न ज्या रात्री पडतं, काळ्या वर्णाची स्त्री काळे वस्त्र नेसलेली आहे, केस मोकळे सोडलेले आहे, सर्वांगाला तेल लावती आहे आणि विचित्र पद्धतीनं आपल्याकडे पाहून हसती आहे, असं स्वप्न पडलं की समजायचं घरातल्या पुरुषापैकी कोणी कायमचं गेलं अथवा कोणी दूर गेलं. मामाला सांगतोय, हे मोबाईल नाही, मामाला सांगतो भरत, ज्या रात्री 12ला बाप मेला त्या रात्री सांगतो. सांगा काय चुकलं? कोणी दूर गेलं म्हणजे राम लक्ष्मण सीता, कायमचं गेलं म्हणजे बाप. पुन्हा झोपला नाही भरत, नाही झोपला. सकाळी शिवाला महापूजा अभिषेक, उद्देश काही असं वाईट घडू नये, दान धर्म सुरू केलेला. आणि बरोबर दुपारपर्यंत हे सेवक पोहोचले. भरताला नमस्कार केला. सेवकापैकी नेहमीचे नव्हते, दुसरे आले होते, पण ओळखलं नाही. तरी विचारलं, कहा के भाई? मिथिल अयोध्या के. अयोध्या में सब कुछ ठीक है? हाँ सब कुछ ठीक आहे म्हणता म्हणता सेवकाचं रडणं. ज्याचा मालक मेला त्यांना अश्रू आवरणं शक्य आहे का मामा? तरी सेवक खोटे बोलले. अरे ठीक आहे म्हणता रडता का? अहो बरेच दिवस झाले तुमची भेट नाही ना, आनंदानं रडतो आम्ही. खोटं बोलताय तुम्ही. अरे हे शास्त्र आम्ही गुरुजीकडे शिकलो. माणसं 2 वेळा रडतात, आनंदानं आणि दुःखानं. दुःखाचे अश्रू गरम असतात चाचा, आनंदाचे थंड असतात. मग काय म्हणतील, अश्रू हात लावून बघायचे का? नाही, दुसरं एक कारण आहे ओळखण्याचं. आनंदाचे अश्रू बाहेरच्या बाजूने येतात, दुःखाचे आतल्या. अति आनंदानं माणूस रडतो ना मामा, ते अश्रू असे येतात. आणि दुःखानं रडतो ते असे. भरत म्हणाले, तुमचे अश्रू लेखा आतल्या बाजूचे आहे. हां, आणि सांगता का आनंदाचे आहे? क्या अयोध्या में? देखो सरकार, सेवक तो सेवा करता है ना, जितना जल्दी हो सके उतना जल्दी भरत रिपुसूदन दे आओ. आदेश आहे गुरुदेव का. मग घोड्यावरती स्वार. पुढे सेवकाचे घोडे, मागे भरत शत्रुघ्न. विचारावं वाटलं पण धक्का बसायचा. सहन न होणारी घटना कळली तर अयोध्येत आले. तरी कोणालाच विचारलं नाही. पण महाद्वारात आल्यावर भरताला संशय आला. शत्रुघ्ना काय रे दादा? अरे आपण मामाच्या घरून यायचो जेव्हा, इथं 3 जण असायचे ना गेटवर. आपले वडील, 2 भाऊ राम लक्ष्मण. हो दादा. मग आपण पहिलं बाबाच्या पाया पडायचो, बाबा कवटाळून घ्यायचे, आणि मग राम लक्ष्मण आपल्या गळ्याला बिलगायचे. हो, नेहमी असं व्हायचं ना रे. हो, आता 3घही महाद्वारात नाही रे. रुसलेत का रे आपल्यावर? दादा जास्त दिवस मामाच्या घरी राहिल्यामुळे रुसले असतील, पण मला माहिती आहे 3घाचंही प्रेम कैकेयी मातेवर आहे. आपण असं करू, माता कैकेयीच्या महाली जाऊ, 3घाची भेट. म्हणून निर्णय गेटवरचा बदलला आणि कैकेयीचा महाल गाठला. सजी आरती मुदित उठला. आरती घेऊनच कैकेयी आली. कुंकुम तिलक ओवाळलं, भरताला बसायला दिलं आणि विचारलं, माझ्या माहेरचे सगळे सुखी आहेत? अजून पतीची डेड बॉडी घरातच आहे, 2 पोरं सून वनवासात, आणि विचारते माहेरचं. नाही रे, पूछे तर कुशल हमारे. हां, सगळे माहेरचे सुखे येत आहे. पण भरताला एकाएकी आठवण झाली आणि ताडकन उभं राहून भरतानं कैकेयीला पहिला प्रश्न, सब
मेरे भैया राम लखन भाभी जानकी का, मेरी माता कौशल्या सुमित्रा देवी। बेटा भरत, बात तो पूरी बिगड़ गई थी रे। मंथरा साथ में थी करके सुधार डाली। ऐसी कौन सी बात बिगड़ी थी अयोध्या में जो मंथरा थी साथ में, तुम सुधार डाली? एकच वाईट झालं बेटा, तुझ्या राज्याभिषेक बघायला तुझा बाप नाही। माझा बाप राज्याभिषेक? काय म्हणतेस काय तू? मग सगळे सांगितलं। पूर्वीचे 2 वर, एका वराने राज्य मागून घेतलं तुझ्यासाठी, एका वराने 14 वर्षाचा वनवास रामासाठी। तो गेला वनवासात, सोबत लक्ष्मण गेला, रामाची पत्नी सीताही गेली। मी सगळे चांगलं केलं बेटा, फक्त देवानं वाईट केलं, तुझा बाप मेला। हे पूर्वीपासूनची पद्धत आहे, चांगलं हिनं केलं, वाईट देवानं केलं, बाप मेला। आणि माझी तरी काय ताकद होती का राजा? भई सहाय मंथरा बिचारी, ही बिचारी मंथरा मला मदतीला होती म्हणून जमलं। आता भरताचा क्रोध अनावर झाला, तलवार उपसली। बोल, तू मागच्या जन्मातली कोण आहे? जब ते कुमत कुमत जे ठेव, खंड खंड हृदय न घेऊ, बर मागत मन बही नाही पीरा, गरेन जेव पडवून किडा। तोंडात किडे नाही पडले का? जीभ नाही तुटली, हृदयाला पीडा नाही झाली? पापिणी, तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही। संबंध तोडला कैकई सोबत भरतानं, त्याच वेळेला नटून थटून काही बक्षीस मिळेल म्हणून बिचारी तेही अवसर कुबरी आई, बसन विभूषण विविध बनाई। उमकिला तक तू बर मारा, परमो भरम ही करत पुकारा, परमो भरम ही करत पुकारा। तेही अवसर कुबरी आई, बसन विभूषण विविध बनाई। उमकिला तक तू बर मारा, परमो भरम ही करत पुकारा, परमो भरम ही करत पुकारा। अवसर कुबरीत आई, बसन विभूषण विविध बनाई। उमकिला तक तू बर मारा, परमो भरम ही करत पुकारा। उबर तुझो फूट कपारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारू। अवसर कुबरीत आई, बसन विभूषण विविध बनाई। उमकिला तक तू बर मारा, परमो भरम ही करत पुकारा। उबर तुझे फूल कपारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारू, दलित दसन मुख रुधिर प्रचारू। ते अवसर कुबरीत आई, बसन विभूषण विविध बनाई। नटून थटून मंथरा त्याच वेळेला आली, धावला शत्रूने बुटा भरली, लात घातली कंबरड्यात। एका लातत 3 ठिकाणी फ्रॅक्चर केली, कंबरड तुटलं, मस्तक फुटलं, दात पडले। का मारता मला, का मारता? अरे माझ्यामुळे तर राज्य मिळतं तुम्हाला, हे आगीत रॉकेल। मग तर लगे घशीटन धरी तरी जोटी, केस धरून ओढून मारू लागला। भरतानं सोडवलं। भरत आणि शत्रुघ्न दशरथजीच्या कलेवरापर्यंत आले, खूप रडतात। माय कौशल्यजवळ रडारड चालू झाली। वसिष्ठ गुरुजी आले, वसिष्ठानं समजूत काढली, भरत हानी लाभ यश अपयश जीवन मरण 6 बातें विधी के हात है। आता प्रेत यात्रा, चंदनाची चिता स्वर्गाला जाण्याची जणू शिडी असावी अशी शरयूच्या काठेला त्यावरती दशरथजीचं कलेवर ठेवण्यात आलं। भरत शत्रुघ्नाकरवी अग्निप्रदान, पित्याच्या मृत्यूनंतर ज्या विधी पुत्राला करायच्या असतात अनेक प्रकारे करून घेतल्या, पण जास्त दिवस सिंहासन मोकळे ठेवता येत नाही मामा। तातडीची मीटिंग बोलवली। एकंदर मीटिंगमध्ये 21 लोक आहे, 2 मंडळ, 3 राण्या आणि 2 राजकुमार। मी काल सांगितलं होतं, एक नियामक मंडळ आहे 8 सदस्याचं, कार्यकारी मंडळ आहे 8 सदस्याचं। जमलं तर नावं मी सांगतो, पहा तुम्ही जमलं तर हिशोब करा। कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञे, जाबाली, हे 8 ऋषी मीटिंगमध्ये। दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप, सुमंत, हे 8 कार्यकारी मंडळ। 16 झाले। कौसल्या, सुमित्रा, कैकई, 16 आणि 3 19। भरत आणि शत्रुघ्न 2 राजकुमार, 19 आणि 2 21।
21 लोक आहे VIP सिंहासनाच्या मोकळ्या जागेत मीटिंग आहे. लक्षात राहील ना चाचा. कश्यप कात्यायन गौतम मार्कंडे वशिष्ठ वामदेव सुयज्ञ जाबाली दृष्टि जयंत विजय सुराष्ट्र राष्ट्रवर्धन धर्मपाल अकोप सुमंत कौशल्या सिंहासन का, क्योंकि महाराज स्वर्गवास में राम वनवास में, सवाल सिंहासन का है. एक वचन संभालने के लिए राम वनवास गया है, दूसरा वचन सिंहासन का भरत संभालेगा. तो आप सभी को भरत राजा मंजूर है. सर्वांनी टाळ्या वाजून प्रतिसाद दिला. भरत राजा मंजूर है. अर्ध्या मिनिटात प्रास्ताविक संपलं. रंगे साहेब, प्रास्ताविक नंतर काय असते मामा? अनुमोदन. आता तुम्हाला चांगलं माहीत आहे मीटिंग का? अनुमोदन द्यायला जी व्यक्ती उठली ना मीटिंगमध्ये, ती व्यक्ती उठलेली पाहूनच सगळे साधू संतन मीटिंगमधले रडू लागले. का? जिचं पोर 14 वर्षासाठी वनवासात गेलं ठेंगे साहेब, त्या श्रीरामाची माय उठली. कशासाठी? सवतीचं पोर सिंहासनावर बसावं यासाठी अनुमोदन द्यायला उठली. काय अंतकरण असेल तिचं? उगच जन्म घेतला का रामानं तिच्या पोटी? आणि सांगितलं, देखो बेटा भरत, वशिष्ठ कहते हैं तो साधु मत, वचन संभालना वेद मत, पब्लिक बोल रही तो लोक मत, साधु मत, वेद मत, लोक मत, इसका मतलब सार्वमत. हे सगळे पत्रकार बसलेले आहेत. तो आप शासन का स्वीकार करो बेटा, असं म्हणून माय खाली बसली. आणि ज्याला शासन का स्वीकार करो म्हटलं तो भरत रडत उठला. शासन का स्वीकार करो म्हटल्या रडत उठल का हो सध्या कोणी? अरे खुर्च्या घेऊ घेऊ उठायचा जमाना, कोणी उठते का रडत? भरतजी रडू लागले. वशिष्ठ म्हणाले, क्यों रो रे? क्या हुआ भरत? क्यों रो रे? अरे क्या हुआ? क्या होने का बाकी है? आता मीटिंग बिघडली. हा, पहिल्यांदा आयुष्यात विजेसारखा कडाडला बरं का बोर्डे. कोण? भरत गुरुजीवर मीटिंग मध्ये. क्या होने का बाकी है? सोच समज को तो निर्णय दो गुरुदेव. ज्या पाप्याचं नाव जाहीर झालं राजा म्हणून, काय झालं? केवढा अनर्थ घडला बाबा. 2 भाऊन वहिनी वनवासात गेली. माझा बाप मेला. 3 माता विधवा झाल्या. सगळी प्रजा धाय मोकलून रडती. कशाचा परिणाम? नुसतं या पाप्याचं नाव राजा म्हणून जाहीर झालं तर एवढा अनर्थ घडला महाराज. असा पापी जर या पवित्र गादीवर बसवाल तर पापाच्या वझानं गादी जाईल ना पाताळात. आता मीटिंग मध्ये शांतता पसरली. दूसरा मेरा सवाल है गुरुदेव, कैकेयी ने बर मंगे तो क्रम कैसा था? पहिल्या वराने राज्य भरताला, दुसऱ्या वराने वनवास रामाला. तुम्ही काय केलं? 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणून भाऊ वनवासात हाकलला आणि 1 नंबरची मागणी मागावून आग्रह करता शासन का स्वीकार करो. जर पहिल्या वराने राज्य, दुसऱ्या वराने वनवास असं कैकेयीचं मागणं होतं महाराज, तर मला बोलवून घ्यायला पाहिजे होतं. पहिल्या वराने माझा राज्याभिषेक आणि मग भाऊ हाकलायला पाहिजे होता वनवासात. और 2 नंबरची मागणी आधी अंमलात आणता गुरुजी, भावाला हाकलून देता, आणि 1 नंबरची मागणी राज्याभिषेकाची मागावून आग्रह करता. क्रम आपने नहीं संभाला. आता सगळ्या साधून खाली माना घातल्या. और तीसरा मेरा सवाल है गुरुदेव, इस राजगद्दी का असली मालिक कौन है? असली मालिक तो भगवान होते हैं और बाकी के संचालक. सच है? सच है. तो देखो गुरुदेव, सत्ता मालिक के पास जाएगी, संचालक के पास नहीं रहेगी. सत्ता सत्ते के पास. निर्णय झाला. स्वप्नात द्वेष नसणाऱ्या 8 व्यक्तीच्या स्वाधीन सिंहासन सोपवलं. भरताचा समाज चतुरंगिनी सेना घेऊन रामाच्या भेटीसाठी निघाला. हे शृंगवेरपूरच्या गुहकाला कळालं. समाचार जब सुने निशादा, विचार करई सतिशादा. समाचार सब सुने निशादा, हृदय विचार करऊ सतिशादा.
सुख पट गोकाणी विचार केला, याला रामाच्या पाया पडायचं होतं तर मिलिटरीची गरज काय आहे. कैकेयीचा बच्चा मिलिटरी घेऊन आला म्हणजे रामाला मारायला चालला. त्याने आपल्या सगळ्या बिल्लांना सांगितलं, ए नावा बुडवून टाका पाण्यात रे, भालेभरचे तिरकमटे सज्ज करा, शेवटचा भिल्ल जिवंत असेपर्यंत भरताचा समाज पलीकडे जाता कामा नये. अरे काय योग आहे, राम कार्यासाठी मरण, भरताच्या हातून मरण, गंगेच्या काठावर मरण, आक्रमण. इतना कहत छींक भई बाए, इतना कहत छींक भई बाए, इतना कहत छींक भई बाए, इतना कहत छींक भई बाए. सगुनेन के तसवाए, सगुनेन के तसवाए, सगुनेन के तसवाए, सगुनेन के तसवाए. इतना कहत छींक भई बाए, इतना कहत छींक भई बाए, इतना कहत छींक भई बाए, इतना कहत छींक भई बाए. इतना कहत छिंक भई बाय. एवढ्यात म्हाताऱ्या बिल्लाला सिंक आली. थांबा रे, शकुन की अपशकुन. अरे तो पाया पडायला चालला का मारायला? त्याची परीक्षा घ्या. 3 प्रकारची भेट सज्ज करा, पशुपक्षी मासे कंदमुळे. जर भरतानं पशुपक्षाची भेट स्वीकारली, समजा तमोगुणी रामाला मारायला चालला, आणि जर मासे स्वीकारले समजा रजोगुणी, त्याला राज्याचा लोभ आहे. पण कंदमुळे जर स्वीकारले समजा सात्विक आहे, तो रामाच्या पाया पडायला चालला. कोण्या कॉलेजला शिकले होते मामा हे बिल्ल? माणसं ओळखायची की मया? अरे डबल ग्रॅज्युएट भाऊ भावाला ओळखत ठेंगे साहेब, भांडणात शर्टिंग करून गॉगल लावून. काय वाटतं तुला? तुला काय वाटतं? बघू तुझ्याकडे, बघू तुझ्याकडे. आणि तू ओळखलं का मला? तू ओळखलं का मला? सक्के भाऊ तू ओळखलं का मला? डबल ग्रॅज्युएट. ए अरे बिल्ल. 3 प्रकारची भेट. बरोबर ओळखलं सुमंतानी सांगितलं, वो जो आ रहा भरत जी, राम का सखा बहुत सेवा, राम सखा सुनी शंदनू त्यागा. उडी टाकली, पळत गेले, कडकडून मिठी मारली. आणि त्या गोकाणी सांगितलं, भेट स्वीकार करू बरे. पशु पक्षी मछली वापस ले जाओ, कंदमूल रखो. कळून चुकला हा सतुगण. 1 रात्र तिथे विश्राम. कमी पाण्यातून काही नावेतून सगळ्या समाज पलीकडे गेला. तीर्थाचा राजा दुपारी प्रसन्न झाला. प्रयागराज माणसाच्या रूपात काय पाहिजे ते मागा. भरतजी म्हणा, अर्थ धर्म काम मोक्ष यापैकी काही नको. तिथे 1 रात्र विश्राम आहे. तिथून पुढे सगळ्या समाज निघाला. भरतजीला विचारतात सगळे, हम आ सकते आपके साथ? चलो. आ सकते? चलो. आ सकते? चलो. भरताने सर्वांना सोबत घेतलं मामा. आणि रामचंद्रानं सर्वांना वापस केलं. 3घच गेले. असं का? तो भगवंत आहे, हा संत आहे, हे लक्षात घ्या. सर्वांना स्वीकारतात. या रे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवणासी. भरतजी संत आहे. आणि सगळे भरतासोबत का निघाले? म्हणले हा देवाच्या दर्शनाला चाललेला आहे. यथार्थ देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर संताच्या सोबत जावं लागते. तुम्हाला न्यायाधीशापर्यंत पोचायचं असेल तर वकिलामार्फत जायचं आहे. आपण सगळे आरोपी आहो. ठेंगे साहेब आपण आरोपी आहो. आमचा न्यायाधीश पंढरपूरला आहे. जगत हे कोर्ट आहे आणि संत वकील आहे. बस 4 भूमिका लक्षात घ्या. संत वकील आहे, जगत कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, जीव आरोपी. आरोपीला न्यायाधीशापर्यंत जायचं असेल दरंदले तर वकिलामार्फत जावं लागते. हां, वकील निवडायचं स्वातंत्र्य आरोपीला असते, हे मानणं खरं आहे. म्हणून काही आरोपी त्र्यंबकेश्वरच्या वकिलासोबत जातात, काही शेगावच्या वकिलासोबत, काही देहूच्या, काही आळंदीच्या. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे. मनोमार्ग गेला तो तेथे चिमुकला. अगर भगवान का यथार्थ दर्शन करना है तो संतों के साथ जाना है. म्हणून सगळ्या समाज भरताच्या सोबत निघाला. आपणही वेळ कमी असली तरी हात वर करा. ठेंगे साहेब जायचं होतं तुम्हाला? मला माहिती आहे जात नाही. आता 1च तास राहिला. शाबास. राधे 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 श्याम सिंगला राधे 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 श्याम. वाह, शाबास. राधे राधे श्याम सिंगला
से शाम से मिला दे राधे, शाम से मिला दे। शाम से सर्वाणी म्हणायचं राधे राधे राधे, शाम से मिला दे। सोनई है वाह वाह। सीते 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 सीताराम से मिला दे। सीते 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 सीताराम से। आहा सीते 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 सीताराम से मिला दे। सीते सीते वाह वाह माऊल्यांना धन्यवाद तुम्हाला राम से मिला दे, सीताराम से मिला दे। राम से राम से मिला दे, सीताराम से मिला दे। राम से वाह वाह शाबाश। राम से मिला दे, सीताराम से मिला दे। राम से वाह वाह। श्याम से मिला दे राधे, श्याम से मिला दे। मोठे मोठे लोक भजन करा असं आहा। राधे राधे राधे, श्याम से मिला दे। शेठ जी भजन करो असं वाह वाह। राधे राधे राधे, श्याम से मिला दे। राधे माता महादेवी शिव से मिला दे। माता वाह वाह शाबाश। माता महादेवी शिव से मिला दे। शिव से मिला दे देवी, शिव से मिला दे। शाम से मिला दे राधे, शाम से मिला दे। शाम से राम से मिला दे, सीता राम से मिला दे। राम से वाह वाह। राधे राधे राधे, श्याम से मिला दे। राधे 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 राधे, श्याम से मिला दे। श्याम से मिला दे राधे, श्याम से मिला दे। शाम से श्याम से मिला दे राधे, श्याम से मिला दे। राधे 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 राधे, श्याम से मिला दे। राधे 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 राधे, श्याम से मिला दे। राधे 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 राधे, श्याम से मिला दे। राधे राधे हाथ वर हाथ वर। श्याम राधे, राधे राधे श्याम राधे, राधे 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 श्याम राधे, राधे राधे श्याम राधे, राधे 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 जय जय श्री राधे।
अगर भगवान का यथार्थ दर्शन करना है तो संतों के साथ चलो. भरतजीच्या समवेत सगळे. वेळ सकाळची आहे. सगळ्या समाज थांबवून भरत आणि शत्रुघ्न गुहकजी तिघे जण राम सीता आश्रमापुढे चित्रकूट आपल्या पर्णकुटी पुढे एवढ्यात काही बिल्ल पळत आले. प्रभुजी, अयोध्या का राजकुमार भरतलाल चतुरंगनी सेना लेकर जंगल आया. हे ऐकलं प्रभूचा चेहरा उतरला. प्रभूने विचार केला, माझा भरत मिलिटरी घेऊन आला, सेना घेऊन आला, म्हणजे सत्ता घेऊन आला, सत्तेचा स्वीकार केला नाही. लक्ष्मण रावनं अर्थ लावला, हे मिलिटरी घेऊन आलं म्हणजे दादाला मारायला आलं. बाण धनुष्याला लावून लाल डोळे. सुना क्या भैया, आपको मारने के लिए आ रहा हो. कभी कभी कुछ नहीं मिलता भैया तो बेर की गुठलियां चबाते हो, और बेर भी नहीं मिलते तो पानी पीकर सोते हो. जंगल में भी वो चैन से नहीं रहने देता क्या? ठीक है, आने दो भैया. उसको पता नहीं कि मेरा राम अकेला नहीं, उनके साथ दुनिया का आदर्शेष का अवतार है. जैसा हाथी को शेर चीर डालता है भैया, वैसा भरत को मार डालूंगा. अभिमान से नहीं, स्वभाव से कहता हूं. मेरा विश्वास ही भैया, विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता, वैसा कई कई का दूध पिया बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता. प्रभु बोले, हर दिन बहुत अच्छी बात करता था रे, तो आज बहुत ही अच्छी बात की. लेकिन एक सवाल पूछूं क्या लखन, क्या सद्गुण किस में नहीं आते? किसी में? जिन्होंने कभी जिंदगी में संतों की संगत नहीं की उसमें सद्गुण नहीं आते. लेकिन बुरा मत मानो लखन, मेरे भरत को संत की संगत करने की जरूरत नहीं रे. इस समय पूरी दुनिया में सबसे बड़ा संत अपना भरत है. भरत जैसा संत दुनिया में नहीं. एवढ्यात झालं काय, भरत शत्रुघ्न मागणं येतात. इथून दिसेल तुम्हाला, सीताराम आश्रमाकडे पाठ करून बसले, लक्ष्मणराव अंगणात उभे. पहिलं लक्ष भरताचं लक्ष्मणाकडे गेलं मामान, लक्ष्मणाचं भरताकडे. जसं लक्ष गेलं, भरतानं जमिनीवर डोकं आपटून वंदन केलं. कोणाला? लक्ष्मणाला. हा लहान आहे, तो मोठा आहे, तरी असं का केलं याचं उत्तर सांगितलेलं आहे. भरतजीला म्हणायचं आहे, लखन, मैं कैकई का पापी बच्चा भटकते भटकते जंगल आया हूँ. धन दौलत नहीं चाहिए, केवल भगवान का दर्शन चाहिए. तू पुजारी है, पुजारी बोलेगा तो पापी को दर्शन मिलेगा, पुजारी नहीं बोलेगा तो पापी का उद्धार नहीं होगा. मैं तेरे पुजारी के पैर पड़ता हूँ, कहो भगवान को कि पापी आया है. या कृतीनं विरोधात बोलणारा लक्ष्मण ढसढसा रडू लागला. सीतामाईचं लक्ष गेलं, रडणं पाहिलं लक्ष्मणाचं. प्रभूला म्हणाल्या, प्रभूजी, मी सांगून ठेवते तुम्हाला, आजपासून 14 वर्षाचा वनवास संपेपर्यंत काय बोलायचं असेल ते फक्त मला बोलायचं. मायबापाचा त्याग करून माझा धीर आपल्या सेवेसाठी आलेला आहे, गंगेसारखा निर्मळ आहे, त्याला तुम्ही बोलताय? मी काय बोललो बरं? मी तर एवढंच म्हटलं ना सीते, भरतासारखा संत नाही. लक्ष्मण रडून म्हणला, सच का भैया आपने? मैंने भरत भैया को पहचाना नहीं, वो पिछले द्वार से आया भैया. असं म्हटल्यावर प्रभू धावले. मग कडकडून मिठी मारली. पकड दिली झाल्यावर पायावर डोकं ठेवून शत्रुघ्नानंही दर्शन घेतलं. एवढ्या गोहकजी म्हणाले, प्रभूजी, चतुरंगिनी सेना उनमें 3 माता आहे, तिथपर्यंत येतात. पहिलं वंदन वसिष्ठजीला केलं प्रभूंनी, नंतर वंदन कैकई मातेच्या पायावर डोकं ठेवलं, नंतर सुमित्रा मायेच्या पायावर डोकं, शेवटी माय कौसल्याच्या पायावर. याला राम म्हणतात. ज्या आईनं वनवासात पाठवलं तिला वाईट वाटू नये म्हणून पहिलं वंदन माय कैकईला आहे, नंतर सुमित्रा, शेवटी माय कौसल्या. जनक राजा आल्याचा उल्लेख आहे. वशिष्ठ म्हणाले, रामा, तुझे पिता मरण पावले. पुन्हा रडारड सुरू झाली. पित्याच्या मृत्यूचा विधी करून घेतल्या. निर्णय होत नाही, निर्णय होत नाही, पण निर्णय घ्यावा लागेल. सीता हरणपर्यंत जायचं आहे बाबा. 50च मिनिट राहिले, मी तरी काय करू? त्याच्यातले 40च मी घेतो, 10 आरतीला ठेवतो. पुन्हा मामा टेन्शन घ्यायचं नाही. शेवटी रामचंद्र, भरत, अपने पिताजी को बचन प्राण से प्यारे थे, बचन संभालने के लिए मैं वनवास, दूसरा बचन शासन का आपको संभाल. मर जाऊंगा तो भी शासन. अरे कुछ तो सहयोग देना पड़ेगा रे. तो ठीक है भैया, आप कहते तो रखवारी करूंगा. जाओ रखवारी कर, मेरी क्या ताकद आहे, आधार दो म्हणून पादुका दिल्या आणि पादुका डोक्यावर. आता हे नीट आहे का? बरेचसे भाऊ भाऊ बसलेले आहे इथं समाजात.
सावत्र भावाचं सांगतो, हे डोक्यावर ठेवल्या पादुका रडू आवरे ना, आणि रामचंद्राकडे पाहून जातो दादा, पण लक्षात ठेवा 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत वाट बघील. शेवटच्या दिवसाचा सूर्यास्त झाला आणि तुम्ही आले नाही, समजायचं भरत मेला. नमस्कार. आले, पादुका स्थापन केल्या. असे काही दिवस गेले, मामा लक्ष लागत नाही भरताचं. एक दिवस एकटा भरत माय कौसल्याच्या महाली खूप रडला, खूप रडला. माय कौसल्या म्हणाली, तब्येत बरी नाही का बाळा? मग तो हुंदके देऊन, अरे का रडतो माझ्या राजा? मनातलं बोलायला आलो आई. काय? मी जेवण करीत नाही, तू माझ्याजवळ बसते, माझ्या बापाची शपथ घालू घालू जेवायला लावते, पण मी जेव्हा घास घेतो ना आई, तेव्हा माझा लक्ष्मण दिसतोय मला. 14 वर्षे माझा भाऊ वनवासात काही खात नाही, और मैं यहाँ महल में भोजन करता और मुझे लगता है कि मेरे पेट में गर्म कोयला जा रहा. कहना क्या चाहते बेटा? साधु का वेश बनाकर नंदीग्राम जाता हूँ माँ. नाईलाज झाला, माय कौशल्यानं परवानगी मिळाली. वाऱ्यासारखी वार्ता पसरली. सफेद वस्त्र परिधान केला, साधूचा वेश, रुद्राक्षाची माळ, कमंडलू, दंड, पादुकावर डोकं आपटलं. मामा एवढी गर्दी झाली त्या दिवशी, ज्या दिवशी राम वनवासात गेला त्या दिवशी एवढी गर्दी नव्हती. सगळ्यात जास्त गर्दी साधू संताची आहे. आणि भरतानं पहिलं साधू संताला नमस्कार केला. जन्मात न रडलेले साधू हुंदके देऊ देऊ रडू लागले का? सावत्र भावाच्या त्यागानं रडवला सगळा साधू समाज. की ज्याला राज्य मिळणार होतं तो सावत्र भाऊ. भाऊ वनवासात गेला, हा तपश्चर्येला चालला. भरताचं लक्ष गेलं. शेवटचा खांब कवटाळून शत्रुघ्न रडत होता. आता समजूत तर काढा लागेल ना. भरतजी धाकट्या भावाजवळ आले. रडू नको शत्रुघ्ना. दादा, वशिष्ठ गुरुजी शिकवायचे आपल्याला की पोरं हो, बाप मेला म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो आणि आपल्या भावंडांना लेकरासारखा सांभाळतो. हे शास्त्र आहे ना रे दादा. हो. काय दृष्ट लागली का दादा अयोध्येला? बाप मेला, 2 भाऊन वहिनी वनवासात गेली, तूही मला सोडून चालला. अब मुझे भी बता दो भैया, मैं कहाँ जाऊँ? अरे हिम्मत हारना नहीं रिपुसुदन, भैया के लिए तप करने जा रहा हूँ. नंदीग्रामामध्ये खड्डा खोदला. तिथे भरतजी दरवाच्या आसनावर. 13 वर्षाचा काळ चित्रकूटावर प्रभूचा गेला. अधूनमधून अयोध्येचे प्रजाजन प्रभूच्या भेटीसाठी चित्रकूटावर येत असत. जोपर्यंत संबंध अयोध्येच्या समाजाचा प्रभूशी होत आला, म्हणून इथपर्यंतच्या प्रकरणाला नाव अयोध्याकांड दिलं का? अयोध्येच्या समाजाचा संबंध आला. इथे अयोध्याकांड पूर्ण झालं. इथे श्रीमद रामचरितमानस सकल कलिकलिश धोम सणी तिथे सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून अरण्याकांड सुरू झालं. 13 वर्षाचा काळ चित्रकूटावर. एक दिवस लक्ष्मणजी कंदमूळ आणायला गेले. सकाळची वेळ. रामचंद्र प्रभूंनी सीतामाईच्या गळ्यात फुलाचा हार घातला. नवलच करताय हो तुम्ही. अहो 13 वर्षे मी तुमच्या गळ्यात हार घालत आली आणि तुम्ही उलटं करता, माझ्या गळ्यात हार घालता. त्याचं कारण आहे सीते, 13 वर्षे संपले ना, उद्या 14वं सुरू होते. ज्याच्यासाठी अवतार घेतला आहे ना आपण, त्या नाटकाची सुरुवात उद्या आहे. त्या नाटकातलं प्रमुख पात्र तू आहे. म्हणून तो नाटक यशस्वी होण्याकरता मी आजच हार घालून तुझं सहर्ष स्वागत करीत आहे. प्रभूचा उद्देश. पण त्याच वेळेला इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या वेशात आला. त्यानं बघितलं, अरे त्याला देवबाप्पा समजून आलो. हे उठल्या उठल्या बायकोच्या गळ्यात घालतंय हार. कशाचा देव? कावळ्यानं डोकं चालवलं आणि सीतामाईच्या चरणावर चोचीचा प्रहार. सीता चरण चोच हसी भागा, दुर्मंगमती कारण कागा, दुर्मंगमती कारण कागा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम 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 जय जय राम राम राम.
गर्भाची काडी अभिमंत्रीकडून सोडले, अग्निबाणापर्यंत जाळ सुटली, तो पळत गेला, इंद्राकडे गेला, ब्रह्मदेवाकडे, महादेवाकडे, कोणी स्वीकारलं नाही. नारदाला दया आली. नारदाने सांगितलं ज्याचा अपराध घडला त्या प्रभूकडे जा. प्रभूकडे आल्यावर त्याने एका डोळ्याचा केला, एक नयन करी तजा भवानी. बापरे, साहेब आले हो, जमला आता. एक नयन करी, एका डोळ्याचा. लक्ष्मणाला हे माहिती नाही. लक्ष्मण जे आल्यावर, लखन स्थलांतर करणं आहे, 13 साल बेत चुके. दुसऱ्या दिवशी चित्रकूट सोडला. अत्री अनसूयेच्या आश्रमात येतात. अनसूया मातेनं स्वागत केलं, वस्त्र अलंकार दिले जे मलिन होत नाही, फाटल्या जात नाही. अनसूया मातेला विनंती केल्यावर अनुसूया मातेनं पतिव्रत धर्माचं प्रतिपादन केलं, ज्याला अनसूया गीता म्हणतात. अत्री अनसूयेला नमस्कार करून प्रभू पुढे विराट नावाचा राक्षस धावून त्याचा नाश केला, शरभंगमुनीचा उद्धार केला. प्रचंड मोठा हाडाचा ढीग बघितला, तिथे प्रतिज्ञा केली, निश्चित ही न करो मई भूज उठाई पण कीन सकल मुनीके आश्रमे जाई जाई सुखदीन. पुढे निघाले. अगस्ती मुनीचे शिष्य सुतेक्ष्णजी भेटले. सुतेक्ष्णजीच्या समवेत अगस्ती मुनीच्या आश्रमात प्रभू येतात. अगस्तीजीच्या आनंदाला पारावार नाही. अगस्तीजीनं पूजा केली. मुनी पद कपल परे दो भाई, ऋषी अतिप्रीती लिये उरलाई. कंदमूल फळे खायला दिले आणि विचारलं, बाबा 1 वर्ष वनवासाचं शिल्लक आहे, माझा कोणाला उपद्रव होणार नाही असं वर्षभरासाठी ठिकाण सांगा. तेव्हा अगस्ती मुनी आपल्या भाग्यानं महाराष्ट्रातलं ठिकाण गोदावरी नदीत बाई, गोदावरी नदीत बाई, गोदावरी नदीत बाई, गोदावरी नदीत बाई. प्रसिद्ध प्रसिद्ध गोदावरी नदीत बाई, गोदावरी नदीत बाई. श्रीरामा, त्र्यंबकेश्वरपासून उगम पावणारी गोदावरी नावाची नदी, तिला जिथे धनुष्याचा आकार आहे आणि 5 वटवृक्षाचं एकत्रीकरण आहे म्हणून नाव पंचवटी. हे त्रेतायुगापासून पंचवटी का, 5 मोठे मोठे वडाचे झाडं एका ठिकाणी होते म्हणून नाव झालं पंचवटी. आताचं नाशिक. आता प्रभू आपल्या महाराष्ट्रात आले साहेब. आता काय 40 मिनिट राहिले, बरोबर करू आपण. तिथे आल्यावर 2 पर्णकुट्या तयार झाल्या, एक सीतारामासाठी, एक लक्ष्मणासाठी. आणि महत्त्वाचं, गीद राज से भेट भई बहुप्रीती बढ़ाई, गोदावरी निकट प्रभू रहे पर्णग्रह छाई. महाराष्ट्रात आल्यावर मैत्री झाली कोणासोबत? गीद पक्षी जटायू, जटायूसोबत मैत्री झाली. पहिला मित्र महाराष्ट्रात भगवंताला भेटला तो जटायू. बरं, तो मित्र आंबेरस खाण्यासाठी नव्हता साहेब. मित्राची पत्नी चोरून नेणाऱ्या वैऱ्यावर तुटून पडला आणि प्राणाची आहुती दिली. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान. टाकेदला समाधी आहे, टाकेद, इगतपुरी तालुका. तो जटायू. एक दिवस प्रसन्न वदन प्रभू लक्ष्मण जी म्हणाले, कुछ कहना पूछना है, पूछो. वैसे 5 सवाल आहे. अरे 5 सवाल, आता वेळ संपत आली ना. बरं विचार, माया कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, जीव ईश्वरामध्ये फरक कोणता, आणि तुमची भक्ती कशी प्राप्त केल्या जाते. हे लक्ष्मणानं 5 प्रश्न विचारले श्रीरामाला आणि प्रभूनं उत्तर दिलं मामा. त्याचं नाव लक्ष्मण गीता आहे. एवढी वेळ नसल्यामुळे अर्ध्या मिनिटात. माया किसे कहते भैया? अरे माया रुमो रतो रतय माया जेब से केले जीवनी काया गो गोचर जही लगी मन जाई सो सब माया जाणे हो भाई. मी आणि माझं, तू आणि तुझं, ही जी भावना निर्माण झाली ना रे, याचंच नाव माया आहे.
अच्छा, ज्ञान सब में ब्रह्म देखना, इसी का नाम ज्ञान है। जे जे दृष्टि दिसे ते ते हरि रूप। अच्छा, वैराग्य, रिद्धि सहित 3 गुणों का त्याग, इसे वैराग्य कहते हैं। वैराग्य म्हणजे त्याग, बरं का मामा, त्याग वेगळा आणि वैताग वेगळा। यकुलत एक, गडगंज श्रीमंती, गोरगोमट देखणं, अनेक मुलीच्या बापाची टपाल, लग्न करण्याची इच्छा नाही, हा त्याग। एक वयाच्या 45चं होईपर्यंत महाराष्ट्रात फिरलं, त्याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही, मग तिथून पुढं सांगत सुटला पठ्ठा ब्रह्मचारी राहणार, दुसरं काय करणार, देतच नाही ना कोणी, याचा वैताग। रिद्धि सहित 3 गुणों का त्याग, इसे वैराग्य कहते हैं। जीव ईश्वर में क्या फर्क होता? अरे माया के अधीन जीव और माया जिसके अधीन वो शिव। अच्छा, आपकी भक्ति कैसी पाई जाती, जिससे मैं प्रसन्न होता हूँ? बस लक्ष्मणाच्या प्रश्नाची उत्तर मिळाली। एक दिवसची घटना, शूर्पणखा का आली, अगदी थोडक्यात सांगू। तिचा मिस्टर मारला रावणानं, बहिणीचा नवरा रावणानं मारला, त्याचं नाव काय? विद्युत जिव्हा। थोडेसे शब्द कठीण आहे पण काय हरकत नाही ना, विद्युत तर माहिती आहे ना, आणि जिव्हा, बस आता जमलं। विद्युत जिव्हा हा शूर्पणखेचा मिस्टर, तो मारला रावणानं, त्याला एक पुत्र होता शंभरी त्याचं नाव, आणि तो पंचवटीच्या परिसरात बसला होता तपाला खड्गाच्या प्राप्तीसाठी। तिथे लक्ष्मणजी कंदमुळे आणायला आले। खड्ग प्रसन्न झालं, ज्या झाडीमध्ये शंभरी बसला होता तिथेच योगायोग लक्ष्मणजी कंदमुळ्यासाठी येतात। खड्ग म्हणजे चमकती तलवार वरून आली, त्या तलवारीनं निर्णय घेतला। लक्ष्मणानं असा हात केला फळ तोडण्यासाठी, तलवारीनंच म्हणजे खड्गानं निर्णय घेतला, झाडीत या बैमानाजवळ गेलो तर हे साधू संत ऋषी मुनीची कत्तल करेल, आणि लक्ष्मणाकडे गेलो तर हा साधू संताचं रक्षण करेल। निर्णय खड्गाचा आहे, झाडीत जाण्याऐवजी हातात आलं लक्ष्मणाच्या चमकती तलवार। लक्ष्मणाने विचार केला, हे चमकती तलवार याच्यात काय पावर आहे बरं, म्हणून झाडावर फेकली मामा। एवढं मोठं झाड 2 तुकडे, पुन्हा उचलली, म्हणले एकच झाड तोडतं का अनेक झाडं तोडतं हे, म्हणून झाडीत फेकली। दुसरा प्रयोग, तर रक्ताचा पाट वाहत आला, जिथं शूर्पणखेचा मुलगा बसला होता शंभरी तपाला, आणि वाईट वाटलं, बापरे कोण्यातरी तपस्व्याची हत्या झाली। ते खड्ग घेऊन लक्ष्मणजी आले, चेहरा उतरलेला, का रे चेहरा उतरला? दादा कोणीतरी तपस्वी माझ्या हातून मारला गेला, हे खड्ग हातात आलं, याच्यात काय पावर आहे, फेकलं झाडीत, मेलान तपस्वी। प्रभूनं लगेच ध्यान सुरू केलं आणि कळालं, अजिबात काळजी करू नको, चांगलं काम झालं। अरे तो शूर्पणखेचा मुलगा रावणाचा भाचा बसला होता तपाला, त्याच्या हातात खड्ग गेलं असतं, त्यानं अनेक साधू संतांची कत्तल केली असती, तो तुझ्या हातून मारल्या गेला। पण आता आजपासून पंचवटीला सावध राहायचं आपण, का? त्याची आई आहे ना मम्मी शूर्पणखा, ती अनेक रूप धारण करते, ते मुलाच्या वधाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही बरं का लिमशे, मुलाच्या वधाचा बदला। आणि मामा त्याच रात्री शूर्पणखेला स्वप्न पडलं, आणि मग दुसऱ्या दिवशी शूर्पणखा वेश पालटून रामचंद्र प्रभूकडे सौंदर्य संपन्न होऊन या शब्दात बोलू लागले, तुम समपूषण वो समनारी, यह संजोग बिखर चारी। तुम समपूषण वो समनारी, यह संजोग बिखर चारी। श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम।
तुमसम पुरुष नमो सम नारी. माझ्यासारखी सुंदरी तुम्ही बघितली नसेल आणि तुमच्यासारखा सुंदर पुरुष मी बघितला नाही. मला खात्री आहे ब्रह्मदेवानं एकत्रित जोडी निर्माण केली असावी. आतापर्यंत अनुरूप असा योग्य वर न मिळाल्याने मी कुवारी आहे विधवा आणि सांगते कुवारी. ताते अबलग रहीव कुवारी. कुवारी म्हटल्यावर रामचंद्र तिच्याकडे पाहत नाही, सीतेकडे पाहून बोलले. का? प्रभूला सांगायचं आहे तू कुवारी आहे, पण माझ्या पुढं बसली माझी सीता पत्नी आहे, माझं झालं लग्न, तू कुवारी आहे का? मग भावाकडे बोट दाखवलं. अहय कुवार मोर लघु भ्राता, ओ झोपड़ी के सामने बैठा है ना मेरा छोटा भाई लखन कुवारा आहे. अरे ते कुवार आहे का? त्याची उर्मिला गावात आहे. मग असं का बोलतात प्रभू? याला जशास तसं म्हणतात. लटका तुका लटक्या सवेन लटक्या भावे वर्तत. अरे तू विधवा असून कुवारी सांगते का मला? जा मग माझाही लक्ष्मण लग्न होऊन कुवारा. अहै कुवार मोर लघु भ्राता. तिथपर्यंत आली. मेरे साथ शादी करो. लखनलाल ने सोचा 14 साल के वनवास 13 साल के वनवास में प्रस्ताव कई बार, लेकिन शादी का प्रस्ताव आज पहली बार आया है. क्या बोलती है? शादी करो. पागल हो गई क्या? तू मेरी पत्नी बनेगी तो भैया की भाभी की और मेरी तीनों की सेवा आपको करनी होगी. तू भैया की पत्नी बनेगी तो भैया की भाभी की और तुम्हारी तीनों की सेवा मैं करूँगा. बोल फायदा किसमें? असा आहे का? हां मग तिकडे जाते. जाओ हाकल तिकडे. बोले वो नौकर है जी, आप स्वामी में नौकरानी नहीं स्वामी नहीं बनना. क्या करते? स्वामी का श्याम वर्ण वाला मेरा छोटा लखन कितना सुंदर गौर वर्ण वाला. वो नहीं बोलता है ना, तेरा छोटा भाई है शर्मिंदा है, जाओ प्रयास करो यश मिलेगा. पुन्हा इकडे यानी तिकडे 4 चक्कर झाल्यावर खऱ्या स्वरूपात प्रगट झाली, धावली सीतेवर. आता हिचं नाकनं कान काप असं कोणत्याच रामायणात नाही. आणि लक्ष्मण तर आज्ञाधारी होता. मग नाक कान काप म्हटलं नाही तर का कापलं? इशारा केला बरं का मामा, इशारा. पहिलं 1 बोट दाखवलं मग 4 प्रभूनं आणि आडवा हात, हे 3 इशारे आहे. लखन हे घोडेगावची बैल बाजारातली भाषा नाही, गाफा शिकारा. काय ते रुमालाच्या आत चालतंय ते. आपलं रामायण चालू आहे. ठीक आहे, याच्यात बरेचसे त्यातले तरबेज लोक बसलेले आहेत, त्यांना हे चांगलं कळतं. 1 4 आणि असं. 1 का मतलब स्वर्ग, स्वर्ग का कहते नाक. 4 का मतलब वेद, वेद को बोलते श्रुति, श्रुति का अर्थ कान. 4नी इशारा कानाचा, 1नी नाकाचा आणि असा आडवा हात मारला म्हणजे कट कट, नाक कान कट. लखन हा भैया आदेश काफी है. जो धावला लक्ष्मण, एका तडाख्यात नाकनं कान उडवलं. पर्वताहून गेरूची धार व्हावी असं रक्त वाहू लागलं. लक्ष्मण भाग जाओ यहाँ से. नाक कान बिन भई बिकरारा, नाक कान बिन भई बिकरारा, नाक कान बिन भई बिकरारा, नाक कान बिन भई बिकरारा. जब जब सही लगे रुके धारा, सही लगे रुके धारा, जब सही लगे रुके धारा, सही लगे रुके धारा. नाक कान बिन भई बिकरारा, नाक कान बिन भई बिकरारा, नाक कान बिन भई बिकरारा, नाक कान बिन भई बिकरारा. समझ संपरी गई बिन पाता, संपरी गई बिन पाता. पौरुष बल गाता, पौरुष बल गाता. नाक कान बिन भई बिकरारा, सब सही लगे रुके धारा. नाक कान बिन भई बिकरारा, सब सही लगे रुके धारा. भाग जाओ यहाँ. दोबारा ये पंजोड़ी जिंदा नहीं छोड़ूंगा. आणि जे पळत गेली, खर दुष्यंत त्रिशर 14,000 सेना समेत राहत होते. क्या हुआ? प्यासी थी भैया, पानी ग्रहण को गई थी. छोटे राजकुमार दुर्दशा की है. कहाँ रहते हो? पंचवटी. दिखा देना. दूर से दिखाऊंगी भैया, नजदीक जाने की हिम्मत नहीं. हाँ दूर से दिखाना. आता साहेब, कोणत्याही पार्टीला विजय मिळण्याकरता शुभ शकून पुढे पाहिजे. जिला नाकच नाही, हा अपशकून जर पार्टीला वाट दाखवत असेल तर घरी गेल्यावर डोकं चालवा, विजयी होईल का? वाट दाखवायला कोण आहे? शूर्पणखा. राम जी बोले लखन, युद्ध के 2 विभाग होते हैं, आक्रमण और संरक्षण.
तू सीता का रक्षण कर, मैं आक्रमण करता हूं। 14,000 सेना समेत कर दुष्यंत मामा, लड़ाई है, घाबरू नका। 14,000 सेना नाना वाहन नाना कार नाना युद्ध घर घोरय पार सुरपनखा यागे करिलीनी असुभ रूप सुति नासाहिनी। नाना वाहन नाना कार नाना युद्ध घन घोर पार सुरपनखा यागे करिलीनी असुभ रूप सुति नासाहिनी। कर जय गगन उड़ाई देखी कटक बटयति अरुषाई बहु कादियत धरौ तौ भाई धरि मारौ तिवती। सही भगवान उड़ाई देखी कटक बटयति अरुषाई बहु कादियत धरौ तौ भाई धरु धरु लंग मारु छुड़ाई। पूरी पूरी रव मंडल रहा राम बुलाई अनुसन कहा ले जानकी जाऊ गिरि कंदर हवा निश्चर कटक भय। पूरी पूरी नभ मंडल रहा राम बुलाई अनुशन कहा ले जानकी जाऊ गिरि कंदर हवा निश्चर कटक भयंकर। रहु सजग सुनि प्रभु के बाणी चले सहित श्री सरधनु पानी देखी राम रिपुदल चलियावा बेसी कठिन को दंड चढ़ावा। नाना बाहन नाना कारा नाना युद्ध गंध घोर पारा सुरपनखा आगे कर लीन असुभ रूप धरि नासाही। 14,000 सेना के सामने अकेले रामचंद्र। आसमान में देवता लोग युद्ध देखने के लिए सावधान। दंड कठिन चढ़ाई सिर जट जुट बांधत सोय क्यों मरकत सयल पर लरत दामिनी कोटि सो जुग भुजग जो कटिक सिन संग विशाल भुजगई चाप बिसिक सुतारी के चितवत मनो मृग राज प्रभु गजराज घटा नियारी के। हाथियों की झुंड की ओर शेर देखता है, अकेले राम। सावधान 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 आक्रमण। कटकट ही जम्बू कभुत प्रेत पिचास घर पर साचई बेताल बीर कपाल ताल बजाई जोगिन नाचई रघुवीर बाण प्रचंड खंडई बटन के उर भुज सिराज हत पर उठल रही धर 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 कर ही भयंकर गिर। अंतावरी गई उड़त गिद पिशाच कर गई धावई संग्रामपुर बासी मनऊ बहु बाल गुड़ी उड़ावई मारे पचारे हूर बिदारे विपुल भटक हरत पर अवल दिखर दुशन फिरे। सरशक्ति तो मन परसुल कृपाणी कई बार करी को पर रघुवीर परागणित निशाचर डारही। घमासान लड़ाई प्रभु निमिष महुरी पुसर निचरी पचरी डरे सायका दस दस बिचिक उर माज मरे सकल निशीचर नायका। मही परत उठी भट भिरत मरत न करत माया अति धनि सुर डरत 14 सहस्त्र बेत विलोकी एक यवत धनी। सरमुनि समय प्रभु देखी माया नाथ कौतुक करयो देखी परस्पर राम करी संग राम रिपुदल रर मरियो। राम राम कई तनु तजई पावई पद निर्वाण करी उपारि मारे क्षण मऊ कृपा निधान।